श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। मी दत्तात्रय रामचंद्र पुरोहित, श्री रुक्मिणी विठ्ठल मंदिराचा पुजारी, आज आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा। ही जी पांडुरंगाचं मंदिर आहे हे सध्या सर्व भक्तांच्या मदतीतून असं अतिभव्य हे मंदिर पूर्णपणे चांगलं तयार झालेलं आहे लोकांच्या सेवेसाठी। आणि हे मंदिर पुरातन आहे। पुरातन मंदिर साधारणपणे भरपूर म्हणजे 50 वर्षाच्या पूर्वीच आहे आणि मी सेवा करतो ही अशी ही जवळजवळ आता 60 वर्ष होत आली करतो आहे। म्हणजे मंदिरामध्ये सध्या इतकी भाविकांची गर्दी वाढते आहे की त्या भक्तांची इतकी भाविकता वाढलेली आहे की ती मी म्हणजे तिची कल्पनासुद्धा करू शकत नाही। इतकी गर्दी आज तागात कधी झाली नव्हती पण ह्या वर्षी झालेली आहे। तसेच TV1 मराठी या सर्व प्रेक्षकांनासुद्धा आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, मी मोहन माने पाटील। TV1च्या सर्व माझ्या प्रेक्षक बांधवांना मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा। माय माऊली विठ्ठल युगे 28 विठेवरी उभा, हा पांडुरंग सर्व जगाचा उद्धार करता, सर्वसामान्यांचा, ज्याला विठ्ठल असून पुरुष असून देखील माऊली म्हणलं जातं, आई म्हणलं जातं, हा विठ्ठल अत्यंत सामान्य माणसांना, सामान्यपासून ते श्रीमंतापर्यंत सर्वांचा सावळा विठ्ठल म्हणलं जातं। रूप माझे सावळे विठू सावळा तू, असं प्रसन्न व्यक्तिमत्व, प्रसन्न दैवत्व ज्याच्याकडे आहे, जरा आदरानं सर्वजण त्याच्याकडे आशेनं बघतात की माय माऊली विठ्ठल एक आपलीच ती विठ्ठल असून देखील ती आई आहे, माऊली आहे असं म्हणणार विठ्ठलाची श्रद्धा सर्वांची आहे। आणि आषाढीनिमित्त लाखो भाविक आज पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत। जतमधून देखील अनेक मंडळी वारकरी दिंड्या जातात, त्या ठिकाणी अनेक लोक जतमधली बरीच मंडळी वारकऱ्यांची सेवा करतात। कुठल्याही पद्धतीनं वारकऱ्यांची सेवा, विठ्ठू माऊलींची सेवा करण्याचं भाग्य अनेक लोकांना मिळते। या ठिकाणी दत्तात्रय पुरोहित महाराज असतील, TV1चे पत्रकार मनोहरजी गोखले असतील, प्रकाश करगनीर असतील, सर्व मंडळी अत्यंत चांगल्या प्रमाणे या ठिकाणी सेवा करतात। आणि जतवासियांचे संपूर्ण जत शहरातले जे कुटुंब आहे, त्या पुराण मंदिर आहे, विठ्ठल हे पुराण मंदिर आहे, या ठिकाणचं विठ्ठल रुक्मिणी पुराण मंदिर आहे। आणि या पुराण मंदिरामध्ये अत्यंत मनपूर्वक श्रद्धेनं या ठिकाणी लोक दर्शन घेण्यासाठी येतात। एक जागृत देवस्थान, एक श्रद्धा म्हणून आपण तिच्याकडे बघतो। माय माऊली चरणी मी प्रार्थना करतो की भाविकांच्या मनातले जे इच्छा आहेत पूर्ण आहेत ते सातत्यानं पूर्ण होऊ देत, ही माऊलीच्या चरणी प्रार्थना। नमस्कार। Press the bell icon on the YouTube and never miss another update.